संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी मशाल रॅली काढली। त्यानंतर त्यांनी थेट जीपवर चढून भाषण केलं। आदित्य ठाकरे जीपवर चढून कमरेवर हात ठेवून सत्ताधाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केलाय। त्यांच्या या कृतीने थेट बाळासाहेब ठाकरेंची आठवण ताजी झाली, कारण 1968 साली बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया समोर गाडीवर चढून भाषण केलं होतं। आदित्य ठाकरेंच्या जीपवरील भाषणाने तब्बल 57 वर्षांपूर्वीच्या बाळासाहेबांच्या भाषणांच्या घटनेला आठवणींना उजाळा मिळाल्याची भावना काही शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे। मार्गदर्शन करावं। जय महाराष्ट्र घडवायचा आहे आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याचं चिन्ह हे कुठचं आहे? चिन्ह हे कुठचं आहे? आपलं चिन्ह हे कुठचं आहे? आणि बदल जर घडवायचा असेल तर बदल घडवण्याची तारीख कुठची आहे? 15 ना? कोण बाहेर फिरायला जाणार आहे? भाजपच्या अपप्रचाराला बळी पडणार आहे? मिंदे जे खोटं बोलतात त्याला बळी पडणार आहे? आपण ही ताकद लावूया की एका बाजूला आपण सगळे चांगलं शहर बनवणारी लोक आणि दुसऱ्या बाजूला हे भाजपचे सगळे भ्रष्टाचारी जनता पक्षवाले लोक। तयार आहात? लढायला तयार आहात? जिंकायला तयार आहात? चला मग बदल घडवायचा। तारीख, चिन्ह, धन्यवाद।